श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आपल्याला प्रत्येकाला जीवनात आनंद, सुख, समृद्धी आणि भरपूर पैसा हवा असतो. पण पैसा कमावूनही तो टिकत नाही. घरात भांडणं वाढतात, अडचणी संपत नाहीत, अशा अनेक तक्रारी लोक करतात. खरं पाहिलं तर ते सगळं आपल्या जीवनशैलीशी आणि आपण रोज करत असलेल्या छोट्या छोट्या कृतीशी जोडलेलं आहे. आज मी तुम्हाला 10 खास उपाय सांगणार आहे, जे तुम्ही आजपासून सुरू केले तर तुमच्या घरात लक्ष्मीचा वास कायम राहील, पैशाचा मार्ग मोकळा होईल आणि जीवनात प्रगतीचे दरवाजे खुलतील. तर पहिलं म्हणजे झाडूचे महत्त्व आणि त्याचा योग्य उपयोग. भारतीय परंपरेत झाडू ही केवळ साफसफाईची वस्तू नाही, तर ती लक्ष्मीचे प्रतीक मानली जाते. झाडू चुकीच्या वेळी किंवा चुकीच्या पद्धतीने वापरल्यास लक्ष्मी नाराज होते, असे शास्त्र सांगते. सकाळी उठल्यावर घरात झाडू मारताना नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेला झाडू मारावा. झाडू उभा ठेवू नका, यामुळे दारिद्र्य येते. रात्री झाडू मारल्याने घरातील लक्ष्मी घराबाहेर जाते असे मानले जाते, म्हणून रात्री झाडू मारणे टाळा. तसेच घराच्या मुख्य दरवाजासमोर झाडू ठेवू नका. दुसरं म्हणजे तुळशीचे महत्त्व. घरातील तुळशी हे लक्ष्मी प्राप्तीचे सर्वात सोपे साधन आहे. तुळशीशिवाय कोणतीही पूजा पूर्ण मानली जात नाही. रोज सकाळी तुळशीला पाणी घालून दीप लावल्यास घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. तुळशीच्या रोपामुळे घरात सुख, शांती आणि समृद्धी वाढते. तसेच कार्तिक मासात तुळशी विवाह केल्याने वैवाहिक जीवनात आनंद येतो आणि लक्ष्मीचा वास होतो. त्यामुळे हा लक्ष्मी प्राप्तीचा सर्वात सोपा उपाय आहे, अगदी कोणीही करू शकेल असा. तिसरं म्हणजे देवघराची स्वच्छता. देवघर म्हणजे आपल्या घराचा ऊर्जा स्तोत्र. इथे लक्ष्मी, विष्णू, गणेश यांचा वास मानला जातो. देवघरात धूळ, कोळी, जाळं किंवा अंधार ठेवू नका. दररोज देवघर धुवून पुसा, ताजं पाणी ठेवा आणि ताजी फुलं अर्पण करा. दिवा विझू देऊ नका. दिव्याचा प्रकाश म्हणजे लक्ष्मीचा प्रकाश. 4. घराच्या मुख्य दरवाजाचे महत्त्व. मुख्य दरवाजा हा लक्ष्मी येण्याचा मार्ग मानला जातो. दरवाजा नेहमी स्वच्छ आणि सुंदर ठेवा. प्रवेशद्वारावर शुभचिन्ह, स्वास्तिक, लक्ष्मीचे पाय बनवा किंवा शुभ लाभ लिहा. गुरुवारी दरवाजाला हळद कुंकू लावल्याने घरात लक्ष्मीचा वास कायम राहतो. 5वं म्हणजे पाकिटाचे महत्त्व. आपले पाकिट हे लक्ष्मीचे घर मानले जाते. कधीही पाकिट रिकामं ठेवू नका. पाकिटात चांदीचे नाणे, लक्ष्मी गणपतीचा फोटो किंवा लक्ष्मी यंत्र ठेवा. फाटलेले जुने पाकिट वापरू नका. शक्य असल्यास दरवर्षी नवं पाकिट वापरणे शुभ मानले जाते. 6वं म्हणजे अन्नाचा आदर करा. लक्ष्मीला अन्नपूर्णा म्हणतात. अन्नाचा अपमान केला की लक्ष्मी नाराज होते. जेवताना कधीही अन्न वाया घालवू नका. शिल्लक अन्न प्राण्यांना किंवा गरजूंना दान करा. गुरुवारी गरिबांना अन्नदान केल्यास लक्ष्मी माता प्रसन्न होते. तसेच अन्नदान हे श्रेष्ठ दान आहे, त्यामुळे अन्नदान नक्की करा. 7वं म्हणजे शनिवारी दिवा लावा. शनिवार हा शनिदेवाचा दिवस आहे. शनीमुळे पैशांमध्ये अडथळे येतात. शनिवारी वड किंवा पिंपळाच्या झाडाखाली तेलाचा दिवा लावा. या दिवशी गरिबांना काळे तीळ, काळे कपडे किंवा तेल दान करा. यामुळे शनी प्रसन्न होतो आणि धनप्राप्तीचा मार्ग मोकळा होतो. 8. घरातील नकारात्मक वस्तू दूर करा. काही वस्तू घरात ठेवल्याने दारिद्र्य आकर्षित होते. तुटलेली मूर्ती, तुटलेली भांडी, जुनी घड्याळे, तुटलेली वस्तू, फाटके कपडे घरात ठेवू नका. या वस्तू घरातील ऊर्जा कमी करतात. स्वच्छ आणि व्यवस्थित घर हे लक्ष्मीला प्रिय असते, त्यामुळे तुमचे घर हे स्वच्छच असायला हवे. 9. दरवाजाशी कुंभ ठेवणे. कुंभ हा शुभत्वाचे प्रतीक आहे. मुख्य दरवाजाशी पाणी भरलेलं कुंभ, त्यावर नारळ ठेवून सजवा. यामुळे घरात धन, धान्य आणि समृद्धी कायम राहते. उत्सव, पूजा किंवा नव्या कामाची सुरुवात करताना कुंभ ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते. 10. गुरुवारचा उपवास व दान. गुरुवार हा बृहस्पतीचा दिवस आहे.
बृहस्पती प्रसन्न झाल्यास लक्ष्मी प्राप्ती सहज होते. गुरुवारी पिवळे कपडे परिधान करा. पिवळ्या रंगाचे अन्न जसे की बेसन लाडू, चणे, केळी दान करा. गुरुवारी उपवास करून विष्णू लक्ष्मीची पूजा केल्याने आयुष्यात सुख समृद्धी टिकून राहते. मित्रांनो, ही 10 काम जर तुम्ही आजपासून सातत्याने केलीत तर तुमच्या जीवनात निश्चितच बदल दिसू लागेल. लक्ष्मी ही केवळ पैशामध्ये नसते, तर ती आनंद, समाधान, समृद्धी आणि घरातील शांततेत वास करते. म्हणून लक्ष्मीला घरी बोलवण्यासाठी केवळ उपाय नव्हे, तर आपलं मनही शुद्ध असणं आवश्यक आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. शेअर करा, लाईक करा. थँक्यू. श्री स्वामी समर्थ.